माझ्याकडे एक मॉडेल आली होती. तिने काही आपले रिव्हीलिंग फोटोज शूट केले होते आणि आता तिचं लग्न होणार होतं. म्हणजे तिने केले असतील 4 वर्षापूर्वी. ते काही तिने वेबसाईट्सला दिले होते स्वतःहून, म्हणजे विथ कन्सेंट दिले होते. सेमी न्यूड फोटोज होते ते. तर ती माझ्याकडे आली की माझं आता लग्न जमतंय, तर माझ्या नवऱ्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे फोटोजचा, पण सासरी प्रॉब्लेम होऊ शकतो माझ्या आणि मग मला आता फॅमिलीतच राहायचं आहे वगैरे वगैरे, तर आपण हे काढूया. आपण ती काढण्याची असाइनमेंट माझ्याकडे माझ्या लॉ फर्ममध्ये आली ती आणि आम्ही त्याच्यावर काम करू लागलो. आम्ही ते काढले, त्यातले काही काढले. आम्ही 5-6 वेबसाईटवरनं ते जेव्हा काढले, तर ती पण खुश होती. 10 दिवसांनी तिची परत ते व्हिडिओ फोटो आले. वेगवेगळ्या वेबसाईटवर ते दिसायला लागले परत फोटो. आणि काही ह्याच्यावरती ते जे तिचे कमी कपड्यातले फोटो होते ते पूर्ण न्यूड झाले. म्हणजे 2 गोष्टी झाल्या. एक तर कोणाला तरी कळलं की ही काढते फोटो. मग त्यांनी अजून पसरवलं आणि तो एक लेव्हल पुढे गेला. त्यांनी AI वापरून ते न्यूड करून टाकलं तिला आणि ते सगळ्याकडे पसरवलं. मग मी परत कामाला लागलो. मग मी काम करत असताना मला आढळलं की कोणीतरी तिच्या नावानेच वेबसाईट बनवून टाकली. अरे बापरे. आणि तिचे सगळे जे फोटो होते प्लस हा न्यूड फोटो असा अल्बम म्हणूनच देऊन टाकलेत त्याच्यावरती. आणि अजून आम्ही डीपमध्ये गेलो तर कळलं की इंस्टाग्रामवर किंवा बाकीच्या वेबसाईटवर ते फोटो विकले जात होते. तर मग आता तुम्ही विचार करा की काढणार कुठून आणि किती. मग मी ती वेबसाईट होती ती बंद केली. ती जर वेबसाईट आम्ही बंद केल्यावर त्यांनी फेसबुकची पेज बनवून टाकली. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या माणसाला रिव्हेंज पोर्नोग्राफी ह्याला असं म्हणतो आपण, आणि रिव्हेंज पोर्नोग्राफी आणि सेक्सटॉर्शन करायचं असेल तर तो कुठच्या लेवलला जाऊ शकतो आणि इंटरनेटमुळे तो कसा लपलेला छुपलेला राहू शकतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.